तर आज आपण हिवाळा स्पेशल झटपट अशी खारीक पावडर बनवणार आहोत। त्याकरता इथे मी फोडलेली काळी खारीक घेतली आणि अशा पद्धतीने हवाबंद डब्यात ती काढून घेतली आणि त्यानंतर झाकण लावून ती फ्रीजरमध्ये 8 तास ठेवली। 8 तासानंतर आता डबा इथे मी बाहेर काढला आहे। लगेचच आता खारीक पावडर बनवायला घ्यायची। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। आता यामध्ये आपण फोडलेली खारीक आहे ती काढून घेऊयात। तर इथे मी थोडीशी खारीक घेतली आहे। आता यामध्ये आपण साजूक तूप घालणार आहोत 1 चमचा। तर इथे आपल्याला शक्यतो वितळलेलंच तूप वापरायचं आहे। तूप घातलं की झाकण लावून आता हे आपण मिक्सरला बारीक अशी पावडर बनवून घेऊयात। तर अशा पद्धतीने ती आपली झटपट अशी खारीक पावडर तयार झाली। आता ही पावडर तुम्हाला थोडीशी जाडसर हवी असेल तर तुम्ही ती थोडीशी जाडसर दळली तरी चालेल। तरी तुम्ही सुकं खोबरं घेतले त्याचे देखील अशा पद्धतीने आपल्याला पातळ असे काप करून घ्यायचे। तर खोबरे इथं न किसता जाडसर असं ठेवायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे काप काढून घेऊयात। झाकण लावून आता आपण हे मिक्सरला छान असं खोबरे फिरून घेतले। तर इथे आपली झटपट असं खारीक खोबऱ्याची पावडर तयार झाली। तर अशा पद्धतीने ते आपण खारीक खोबऱ्याचे लाडू देखील बनवले। याची संपूर्ण रेसिपी तुम्हाला चॅनलवर बघायला भेटेल।